श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 21 ऑक्टोबर वार मंगळवार आणि आज आलेली आहे दिवाळी. तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि दरवर्षी दिवाळी ही अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. तर आज दर्श अमावस्या आहेत. या दिवाळीचा प्रारंभ 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 झालेला आहे आणि समाप्ती 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:56 होणार आहेत. उदय तिथीनुसार 21 ऑक्टोबरला म्हणजेच आज मंगळवारी ही अमावस्या तिथी असणार आहेत आणि म्हणून आपण आज लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करणार आहेत. या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहेत सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत. याच वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. या दिवशी घरात पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा ही कायम राहते. म्हणूनच स्थिर लक्ष्मीसाठी या दिवशी लक्ष्मीपूजन हे घरोघरी केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती फिरते आणि ज्या घरात स्वच्छता आहे तिचे स्वागत करण्यासाठी जिथे तिची पूजा केलेली आहे तर तिथेच ती कायमस्वरूपी वास करत असते. तसेच या दिवशी फक्त लक्ष्मीचीच नाही तर भगवान गणेशाची आणि भगवान कुबेरांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते. यांची पूजा केल्याने आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन हे कायम राहते. लक्ष्मीपूजनाचा मुख्य उद्देश फक्त धनप्राप्ती किंवा पैसा नसून आपल्याला उत्तम आरोग्य, यश, शांती आणि प्राप्त झालेली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते. आणि अमावस्येच्या दिवशी ही दिवाळी येते. अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती सगळीकडे अंधार असतो आणि म्हणून आपण हा दिवस दिवे लावून साजरे करत असतो. कारण जिथे प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी जात असते. म्हणून या दिवशी सगळीकडे अंगणात, घरात, घराच्या बाहेर सगळीकडे दिवे लावून लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते. धार्मिक दृष्टीने लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज मंगळवार लक्ष्मीपूजन. संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा काहीच कमी पडणार नाहीत. तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करणार आहे तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घरामध्ये जाळायची आहे. कारण दिवाळीच्या दिवशी रात्री अलक्ष्मी निस्सारण केले जाते आणि ही वस्तू जर आपण संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळली तर आपल्या घरातील अलक्ष्मी जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि लक्ष्मी ही प्रसन्न होते. आणि म्हणून या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिले जाते. ज्या घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. कारण या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते आणि दिवाळी हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करत असतो. म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आणि म्हणून जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील, व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही,
व्यवसायामधून हवा तसा पैसा मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने तुमच्या घरातून पुन्हा बाहेर जात असेल, म्हणजेच तुम्ही आज 50,000 रुपये तुमच्या घरामध्ये आणले आणि उद्या अशा काहीतरी अडचणी येतात की पुन्हा आलेला पैसा हा निघून जातो, म्हणजेच लक्ष्मी आल्या पावलाने पुन्हा निघून जाते, लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. आणि लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणे, आनंदाचे एक वातावरण असणेसुद्धा खूप गरजेचं असतं. आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो न चुकता करायचा आहे. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी तत्त्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात जागृत असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करणार आहेत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे, दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत. यानंतर तुम्हाला लक्ष्मी पूजन करून घ्यायचं आहे, लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहेत, आरती करायची आहेत, श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तिथेसुद्धा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवे लावायचे आहेत, तुळशीपाशी दिवे लावायचे आहेत. सगळीकडे तुम्हाला दिवे लावून लख्ख करायचं आहेत. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचंच भांडं घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमच्याकडे मातीची पंती असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. बघा, या दिवशी मातीच्या दिव्यांना खूप महत्त्व असतं, म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच्या पंत्या ह्या असतातच. तर त्यातील तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत, एक प्लेट घ्यायची आहेत आणि प्लेटमध्ये तुम्हाला ही मातीची पंती ठेवायची आहेत. यानंतर या पंतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. यानंतर तांदळावरती आपल्याला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल. आणि ह्या कापूर वड्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर त्या पंतीमध्ये तांदळावरती आपल्याला या कापूर वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. आणि यासोबतच आपल्याला 3 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका. चांगल्या 3 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. सोबतच तुम्हाला 2 हिरवी वेलची घ्यायची आहेत. हिरवी वेलची ही सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि वेलची ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. म्हणून या दिवशी आपण देवीला जो नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्यामध्ये वेलची पूडचा वापर जो आहे तर तो केला जातो. म्हणून 2 हिरवी वेलची आपल्या त्यासोबत ठेवायची आहेत. यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर ही मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत. कारण अमावस्या हा जो दिवस असतो तर हा नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. त्यामुळे आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. एकच चिमूटभर मोहरी घ्यायची आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी तुम्हाला घेण्याची गरज नाही. आणि यानंतर ही जी मोहरी आहे तर ही आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा उतरवून घ्यायची आहेत. आणि यानंतर मातीच्या पंतीमध्ये ज्या आपण कापूरवड्या, लवंग, वेलची ठेवली आहे तर त्यासोबत तुम्हाला ही जी काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे तर ती ठेवायची आहेत. आणि हा कापूर तुम्हाला जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर तिथे समोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आणि जर तुम्ही कालच लक्ष्मीपूजन केलं असेल, बऱ्याच जणांनी कालच लक्ष्मीपूजन केलेलं आहे आणि काही जण आज करणार आहे, आणि जर तुम्ही कालच लक्ष्मीपूजन केलेलं असेल तर मग तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरासमोर करायचा आहे. हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
काही वेळानं ते भांडं तिथून तुम्हाला उचलायचं आहे. त्याचा धूर हा संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती घेऊन जायचं आहे आणि उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे आणि हे भांडं तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे. वस्तू जाळून झाल्यानंतर ती प्लेट तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत किंवा बाहेर ठेवायला जागा असेल तर बाहेरच ठेवून द्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी त्यामधील सगळ्या वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. मातीची पंती आणि प्लेट तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता किंवा ती प्लेट तुम्ही घरामध्ये आणली, रात्रभर तशीच घरामध्ये ठेवली आणि दुसऱ्या दिवशी त्यातील वस्तू या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दिल्या तरीसुद्धा चालेल. जेव्हा असा हा उपाय आपण आपल्या घरामध्ये करतो तेव्हा घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत, अलक्ष्मी आहे, इडापिडा आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जात असते. आणि उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या या उघड्या करून ठेवा, जेणेकरून आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती तिथून बाहेर जाईल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कापुरासोबत या वस्तू जाळल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते आणि देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते. यासोबतच आपलं घर हे पवित्र आणि शुद्ध होत असते. जिथे पवित्रता तिथेच लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज लक्ष्मीपूजनाला संध्याकाळी करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, दोघांचं अजिबात पटत नसेल, तर लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद यावा यासाठी तुम्हाला आज कापूर जळायच्या भांड्यामध्ये 2 कापूरवड्या आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करून तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहेत आणि दोघं नवरा बायकोनी ही आरती जी आहे तर ती ओवाळायची आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या सुखी संसारासाठी, तुमच्यामध्ये जो काही दुरावा आहे तर तो दूर होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आणि दोघांनी एक एक मिळून जर कमळाचं फूल असेल तर ते अर्पण करा, कमळ नसेल तर तुम्हाला गुलाब लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. आणि गुलाब अर्पण करताना त्या गुलाबाच्या पानांना काटेसुद्धा असतात तर काटे काढून घ्यायचे आहेत आणि फक्त गुलाबाचं फूल हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण रात्री 12 वाजता अलक्ष्मी निस्सारण करत असतो तर ते सुद्धा आपल्याला करायचंच आहे. संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहेत आणि रात्री ठीक 12 वाजता आपल्याला अलक्ष्मी निस्सारण करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या घरामध्ये जो जुना झाडू असतो तर तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे. आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो जिथे आपलं घर संपत असतं तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. अगदी मागच्या कोपऱ्यामध्ये तिथे हा झाडू जो आहे तर तो टेकवायचा आहे आणि यानंतर झाडूची मूठ हातामध्ये घेऊन हा झाडू तुम्हाला असा फरफटत जो आहे तर तो असा ओढत ओढत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आणायचा आहे आणि यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला तो झाडू जो आहे, ती शिराई जी असेल किंवा झाडू असेल तर 3 वेळा हळूवार तुम्हाला आपटायचं आहे आणि अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचं आहे. झाडू आपटल्यानंतर ना त्या झाडूचा एक फड तुम्हाला काढायचा आहे आणि तो तुम्हाला घराच्या बाहेर साईडला ठेवून द्यायचा आहे आणि जो झाडू आहे तो पुन्हा घरामध्ये घेऊन तुम्हाला नेहमीच्या जागेवरती नेऊन ठेवायचा आहे. बरेच जण काय करतात की अलक्ष्मी निस्सारण करतात, परंतु ही लक्ष्मी म्हणजे हा झाडू जो असतो ना तो उंबरठ्यावरती आपटत असतात. परंतु ही चूक तुम्ही करू नका. उंबरठ्यावरती लक्ष्मीचा वास असतो, अनेक देवी देवता वास करतात आणि त्या उंबरठ्यावरती झाडू हा कधीही आपटायचा नसतो. उंबरठ्याच्या बाहेर हा झाडू 3 वेळा आपटायचा असतो आणि त्याचा एक फड काढून हा तुम्हाला बाहेर टाकायचा असतो आणि जो झाडू आपण घेतला आहे तर तो पुन्हा जागेवरती नेऊन ठेवायचा असतो. तर याच पद्धतीने तुम्हाला अलक्ष्मी निस्सारण जे आहे तर ते करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करत आहे तेव्हा तुम्हाला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर प्रत्येकाने अलक्ष्मी निस्सारण जे आहे तर ते करायचंच आहे. यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते आणि लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी ही कधीच येत नाही. म्हणून अलक्ष्मी निस्सारण हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने करावे. त्याचबरोबर आज तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा बंद ठेवायचा नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपलं सगळं आवरलं की आपण लगेच दरवाजे लावून घेतो, लाईटी बंद करून झोपून घेत असतो. परंतु आज तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत झोपायचं नाहीत. आपल्या घरामध्ये कोणतीही लाईट बंद ठेवायची नाहीत. तसेच मुख्य प्रवेशद्वारावरती रात्री
कमीत कमी 12 वाजेपर्यंत तरी दिवा हा तेवत राहील एवढा मोठा दिवा तुम्हाला लावायचा आहे. कारण या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये जात असते. जिथे रोषणाई आहेत, प्रकाश आहेत, तिथेच ती प्रसन्न होत असते. म्हणून रात्री 12 वाजेपर्यंत झोपू नका आणि मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर ते सुद्धा तुम्ही लावू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.